जनतेचा आवाज महाराष्ट्र पंचा माध्यमातून। नमस्कार, महाराष्ट्र पंच न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। मी नाजिम सिद्दीकी। पाहूया शहरातील ताज्या घडामोडी। जिंतूर येथील गरोदरबाई स्त्री रुग्णालय परभणी येथे पाठवण्यात आली। प्रथम उपचार करता गरोदरबाई ही अतिशय गंभीर आजारी आहे असं सांगण्यात आलं आणि 6 वाजता तिला नांदेड येथे रेफर करा। त्या गरोदरबाईचे आणि बाळाला सुद्धा धोका आहे आणि गरोदरबाईला सुद्धा धोका आहे। या बाईला ताबडतोब नांदेड येथे रेफर केलाय, पण 6 वाजता संध्याकाळी ॲम्ब्युलन्स, शासकीय ॲम्ब्युलन्स 108 या ॲम्ब्युलन्सची वाट पाहत ड्रायव्हर येतोय सतत संपर्क साधला असता फक्त येतोय म्हणतोय। रात्री 9:30 झाले आणि बाळाचं जन्म झाला, पण बाळ मृत्यू अवस्थेत आणि नंतर गरोदरबाई 1 तासानंतर उपचार दरम्यान वारली। या हलगर्जीपणामुळे ॲम्ब्युलन्स वाहन चालक व ॲम्ब्युलन्स नियंत्रण अधिकारी व संबंधित डॉक्टर हे सर्व जिम्मेदार आहे म्हणून काही नगरसेवक तिथे पळत आले मदतीला। त्याच्यात फारुख बाबा, मुजाहिद, सागर भैया, अलीम कुरेशी, खलील कुरेशी, ती बाई कुरेशी समाजाची होती आणि जिंतूर येथून तिला परभणी येथे अतिशय गंभीर आहे म्हणून तिला परभणी येथे पाठवण्यात आलंय। तिथं असा प्रकार घडला आणि या सर्व लोकप्रतिनिधींनी सर्व विषयाचं गांभीर्य घेऊन महापौर सय्यद इक्बाल हे सुद्धा स्त्री रुग्णालयाला भेट दिली व सर्व घटना सविस्तर ऐकून पोलीस प्रशासनाला सुद्धा बोलून घेतलंय व संबंधित ॲम्ब्युलन्स वाहन चालक व ॲम्ब्युलन्स नियंत्रण अधिकारी व रुग्णालयातील काही डॉक्टर मंडळी यांच्यावर रात्री 3 वाजूस्तर कारवाई करून FIR दाखल झाला आणि नंतरच त्यांनी मृत्यूदेह घेऊन गेले। तोपर्यंत आम्ही मृत्यू बॉडी हातात घेणार नाही। नातेवाईकांचा जोरदार आक्रोश होता व निषेध केला आणि प्रेत जिंतूरकडे नेण्यात आले। ही घटना रात्री उशिरा 3 वाजूस्तर चालली अशा या घटनेचं वर्णन आहे। अतिशय स्त्री रुग्णालयामध्ये फक्त सिजर आणि चुकीची वागणूक व निष्काळजीपणा यामुळे असा घटना घडत आहेत वारंवार। याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे। विशेष पालकमंत्री मेघना दीदी बोर्डीकर ह्या जिंतूरच्या आहेत, त्याच गावचा हा पेशंट होता म्हणून अतिशय गांभीर्यानं प्रशासन याच्याकडे लक्ष देत आहे। खलील भी साथ में जा रहा था तो नहीं
आपण केलंच नाही नाव आहे चोडीयार डीन बाद मध्ये त्यांची जिम्मेदारी होती ते आलेच नाही ना त्याला कॉल केले बी तो आले नाही ते मेडिकल कॉलेजचे डीन आहे ते मेन इंचार्ज आहे ना ते त्यांचं काम आहे ऍड केलं में ले सकते हैं भेजा ना मैंने नहीं इनके पास कागज त्यांच्या विचार होते जब कोर्ट बाद में जाके तुम नाम अटैच कर दो नहीं फिरियाद जिसने की उनको आपने जी जो फिर्याद किया उनको अटैच करो और इजाजत होने के आप साथ में नहीं जा रहे ना आप नहीं जा रहे होंगे तो अभी आप क्या करो जाके पुलिस दे स्टेशन में जाओ वो दे दो पूर्ण जवाब जा बाद में सही ले लेंगे सही ले लेंगे सही ले लेंगे बाद में ले सकते हैं सही उनकी हाँ ले सकते हैं बाद में सही जवाब तो दे सकते हैं जवाब में आन दो साइन बाद में खाली पुरवणी चढ़ा दो बोल दो खाली पूर्ण जवाब मिले लो बोल नहीं इनको जाने दो बाद में और ये पहले निकाल देंगे इनका जवाब जाके वो ये बोलेंगे वैसा करेंगे पहले ये उनके साइन निकाल बाद में लिखेंगे ठीक है लेटर की वजह से तो सारा मामला ये कर सर यार ना साथ में कोई आ रहा वीडियो कर सर डिपार्टमेंट के लोग आ रहे हैं आता आम्ही पत्र देतो की नातेवाईकाचं म्हणणं असं असं आहे ते नाहीतर ते करणार नाही ना ते आले ना मग ते तयार करायला लागलं पत्र तेच द्यायला नाही वाला क्या बोलेगा गेम कर दे नांदेड़ वाला क्या बोलेगा तुमको परभणी को भेज नांदेड़ को क्यों आए त्यासाठीच भेटलो वही मैं कब से बोल रहा था और क्या कर रहे हैं तो देखेंगे पुलिस वाले ऐसा ऐसा हो दिमाग से काम लेना पड़ता है अटका दे रहे पुलिस बस नौकरी लेटर ला वो वापस भेज देते परभणी को मौलवी साहब आप आने से करने से बहुत लोगों ने संयम कुछ धिंगाने नहीं करे डिपार्टमेंट में बराबर भेजता ना कोई मुद्दा जिले में कहीं भी कुछ है ना तो बराबर हैंडल करते हैं जल्दी एफआईआर होने से वो भी अच्छा होगा सबकी मानसिकता वो हो गई ना हमारे पास जिला परिषद माइनस कर रहे हो कदम साहब आए बोले ग्रामीण वाले एक तरफ फट गए अब क्या अपना करम था वहीं बजाय वहीं तो कदम साहब बोले रोड क्रॉस नहीं करना वाला क्या बोले वो ईदगाह में बेंच बजा रहा था डीजे बजा रहा था कल साहब उधर से हम लपड़ा पड़ गया और उधर उसको उधर यार बोल सब करना चाहिए सबको बोला
कौन से कितने बजे एम्बुलेंस को बोले? एम्बुलेंस किसको सुन पेशेंट हमने तुमने कितने बजे लाए पेशेंट? वो पेशेंट 6 बजे लाए। उन्होंने बोले सीरियस है, नांदेड़ लेके जाओ, रेफर करो बोले नांदेड़ में। सुनो ना, उन्होंने बोले नांदेड़ लेके जाओ। हम नांदेड़ लेके जाने के वास्ते 108 को फोन करें। महाराष्ट्र जनतेचा आवाज महाराष्ट्र पंचा माध्यमातून।